श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आता बरोबर 8:15 झालेला आहे आणि या टायमिंगला माझं संपूर्ण घर स्वच्छ झालेलं आहे। अजून 8:30 वाजायचीच आहे। खड्या म्हणजे सांदेयाचे गहू वगैरे भिजत घातले होते पापडसाठी आणि तांदूळ वगैरे, तर त्याचा खडा मी कसा घेतला हे तर तुम्हाला मी शेअर केलेलंच आहे म्हणा। आता खडा कसा निघाला हे तर तुम्हाला दाखवते। तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता वाफेवरच्या सांदेया करायच्या आहे, जे वाफेवरचे जे पापड करतो ना आपण ते मला करायचे आहे। तर इथे पहिले म्हटलं कुकर लावून घेते वरण भाताचा पहिले, आणि स्वयंपाकाची थोडीफार तयारी मी करून घेतलेली आहे, कारण की मग पापड करता करता वारंवार उठता येत नाही म्हणून। पूजासुद्धा माझी झालेली आहे। आता पूजा तुम्हाला शेअर करते म्हणा। पहिले लवकरात लवकर कुकर लावते आणि मग आपण आपलं पापड करायला सुरुवात करूया। कितीही लवकर बसीन म्हटलं मी पापड वगैरे करायला, पण होतच नाही मैत्रिणींनो, घरचे कामं भरपूर असतात। आज मुलांना सुट्टी आहे तर तेवढं काय त्यांचं टिफिनचं वगैरे मला काहीही नव्हतं म्हणा। तर ते फक्त आता त्यांचं ते आवरून घेतील म्हणा। आता नक्षचं वगैरे त्याचे पप्पा आवरतील आणि नव्या तर माझी मोठी आहे तर ती स्वतः आवरून घेते, त्यामुळे त्यांचं टेन्शन नाही आहे। तर चला मग लवकरात लवकर कामाला सुरुवात करूया, कारण की वेळ होता कामा नाही, कारण की ऊन वाढले ना की मग ऊन जास्त झाले की मग काम करायची इच्छा होत नाही। तसं कामं सगळे करून घेतले, त्यानंतर देवपूजासुद्धा करून घेतली। कधी कधी आपण विचार करतो की कामं जास्त आहे तर देवपूजा स्किप करू दे, पण माझ्याशी तर हे कधी शक्यच होत नाही। पूजा केल्याशिवाय मला कधीच बरं वाटत नाही। तर सकाळी सकाळी छान अशी पूजा झालेली आहे आणि घरसुद्धा नीट अँड क्लीन झालेलं आहे, कारण की आज मुलं शाळेत नाही जाणार होते ना, त्यामुळे मला ते स्कूलमध्ये जाण्यात तेवढा वेळ वाचला आणि माझे सगळे घरकाम आवरून झालेलं आहे। आणि पापड करण्या अगोदर ना आपण थोडीफार स्वयंपाकाची तयारी पण करून ठेवली ना तर की खरंच बरं पडते। म्हणून म्हटलं चला थोडीफार अर्धी तरी स्वयंपाकाची तयारी करूया, कारण की जेव्हा आपण पापड करायला बसू ना 1 तासाचाच मग मुलं जेवण करायला मागणार, हे मात्र नक्की आहे। कारण की आता 8:30 आत्ताच वाजून गेले आणि 8:45 पर्यंत मी जरी बसली ना 10:30 11पर्यंत मुलांना भूक लागूनच जाते। तर म्हणून म्हटलं चला थोडीफार स्वयंपाकाची तयारी झालेली आहे आणि तुम्हाला खडा दाखवत आहे मी। कुकर लावण्या अगोदर भाजी वगैरे सगळं धुवून ठेवलेलं आहे एका साईडला। तर खडातलं जे वरचं पाणी आहे ना, ते कसं आपण रात्री खडा घेतो तर पाणी वरती येतं, ते सगळं पाणी मी फेकून घेतलं आणि त्याच्यानंतर गाढा हा बुडाशी लागलेला आहे। आता नवीन गहू होते तर नवीन गहूच मी आज खळ्याला वापरलेले होते या पापडासाठी। तर गाढ इतका छान ना खाली एकदम असं चिटकून गेलेला, म्हणजे इतकी चिक्की त्या गव्हाला होती। त्याच्यानंतर तांदूळ पण मी भिजत घातले होते। गहू तर 3-4 दिवस आपल्याला भिजत घालावं लागते, त्याच्यानंतर खळा काढावा लागतो, पण तांदळाचं पिठाचं तसं नसतं। मागच्या याच्यातच मी तुम्हाला शेअर केलं होतं, तांदूळ फक्त मी आदल्या दिवशी भिजत घातले आणि दुसऱ्या दिवशी बारीक केले। तर याच्यात पण पाणी राहते म्हणा, पण यावेळेस मी घट्टच बारीक केलं होतं, त्यामुळे त्याचं पाणी वगैरे काही फेकावं लागलेलं नाही। तर आता मी दोन्ही मिक्स केलं, गव्हाचा खडा आणि तांदळाचा खडा, आणि ते एकत्र करून त्याची मी पापड बनवणार आहे। तर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। सगळं एकत्र करून वेगळं ठेवलं आहे म्हणा, आणि जेवढं मला पापड करायचे आता तेवढं मी एका गंजात काढलेलं आहे। तर चवीनुसार मीठ घालते आणि आपले पापड करायला सुरुवात करते। जेव्हा केव्हा मी हे पापड करते ना त्यावेळेस ना मी गॅस खालीच उतरवते, जसं की मला भरपूर असं माझ्या कामाला वेळ होणार आहे। जे काही पदार्थ बनवते जसं की आपण फराळाचं बनवतो दिवाळीमध्ये, कधी असे पापड आहे काही असे, तर त्यावेळेस मी गॅस खालीच उतरवते। मला खाली बसून आरामात पापड म्हणा की कोणती पदार्थ म्हणा करायला आवडतात, कारण की मग वर खाली उठणं बसणं मग हे करणं त्यापेक्षा बसल्या बसल्या आरामात आपलं करणं होते। तर गॅस आता खाली उतरवली आणि त्याच्या अगोदर मग मी कुकरही लावून घेतला, एका साईडला कुकर होत राहतो। इथे मी गंजभर पाणी मांडलेलं आहे, म्हणजे गंजभर मोठा गंज घेतला आणि मोठ्याच आकाराचे ताटं घेतलेले आहेत, म्हणजे जेणेकरून मी जे पापड करीन कधी कधी पसरवताना मोठ्या पण आकारात आपण पसरवल्या जातो, त्यामुळे ना व्यवस्थित मोठं जर ताट राहिलं की बरं पडते पलटवायला आणि हे करायला। तर पहिले मी अंधण ठेवते, त्याच्यावर ताट ठेवते आणि छोटा अर्धाच पळी मी इथे घेतलेलं आहे मिश्रण जे खड्याचं आहे ते, आणि त्या अर्धाच पळी टाकायचं आणि फिरवायचं गोल 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 गोल। आता आपली आई करायची तर आपल्याला माहीत आहे, तर तशाच प्रकारे मी तशाच पद्धतीने माझे हे पापड मी करत असते। आणि मग थोडंसं सुकलं म्हणजे वरती पापड टाकल्यानंतर थोडंसं होऊ द्यायचं, आणि जसं तो पापड खाली पडणार नाही अशा स्थितीत आलं की मग त्याला पलटवायचं, आणि 30 सेकंदाचा आत आपला पापड पाण्याच्या वाफेने शिजून जातो आणि आरामात छान असा निघतो। तर बघू शकता इथे मी मोठ्या आकाराचे पापड केलेले आहेत आणि सगळे पापड एकदम छान व्यवस्थित न तुटता झालेले आहेत। पहिले 1-2 पापड आपले तुटतातच म्हणा आता जेव्हा आपण करतो तेव्हा, पण त्यानंतर ना सगळे पापड व्यवस्थित असे झालेले आहेत। आणि मग 2 परडे माझ्याकडले होते आणि 2 परडे मग मी मागवलेले होते, असे 4 परडे माझ्याकडे होते। पहिले 4ही परडे मी करवून घेतले खाली आणि मग वरती आलेली आहेत। तर थोडं हे घरी होते तर 1-2 परडे त्यांनी वरती आणून दिले म्हणा। तर अशा प्रकारे वरती आल्यानंतर चादर व्यवस्थित आपली जे काही बेडशीट आहे आणि ही सगळी ना जे काही चादर आहे ना ते मी आता पापडांसाठीच केलेले आहेत। तर हे सगळ्या पापडाच्या चादरी आहे, त्यामुळे दुसऱ्या चादर वगैरे मला घ्यावं लागल्या नाही। तर याच्या वेळेस छान असे पापड टाकून दिलेले आहेत। तर ऊनही भरपूर आहे, त्यामुळे ना एका तासात
आत हे पापड वाढून जातात, म्हणजे सोकल्यासारखे होतात. त्यानंतर मग काय करायचं, एक घमिलं वरती ठेवून देते मी. घमिलं म्हणा की प्लॅस्टिकचं हे म्हणा, कटोरा तुम्ही काही ठेवलं तरी चालते. तर जसं जसं हे वाढतात ना तसे तसे त्याच्यात ठेवायचे. हे पापड ना एवढे पातळ आणि हे असतात की हवा जरी आली ना तरी उडतात. त्यामुळे ना मग मी जसं जसं कोरडे झाले किंवा वाढले की एका एका घमिलात ठेवत जाते. म्हणजे त्या घमिलाला पण वरतून ऊन लागतच राहते पापडांना, आणि जे काय आपण नवीन पापड बनवू ते पण मग आपल्याला टाकायला जागाही पाहिजे ना मग वेगळी. तर त्याच्यानंतर ना 1.5 तास मी पापड वगैरे बनवले, आणि मग स्वयंपाक राहिला होता थोडाफार अर्धा. तर पटकन भरपूर असे कांदे वगैरे चिरले, आणि आज मी चवळीची भाजी करणार आहे. चवळीच्या भाजीला कांदे भरपूर लागतात, आणि पटकन एका साईडला कणिक भिजवते. हे एवढं फक्त स्वयंपाक मी बसून नाही करू शकत, एवढं काम केलं मी. परत वरती गॅस ठेवली आणि पोळ्या मी उभ्या राहूनच टाकल्या. बसून आपल्याला पोळ्या वगैरे नाही टाकता येत, तर उभ्या उभ्या पोळ्या टाकल्या. त्याच्यानंतर सगळ्यांना जेवण दिलं, आणि मी पण जेवण करून घेतलं. तर हा टायमिंग बरोबर 11:30चा होता. मग परत 11:30 पावणे 12ला मी पापड करायला बसली. तर मग त्या दिवशी मला 1-1:30 वाजलेला होता. त्याच्यानंतर हे दुसऱ्या दिवशीचं लगेच. तर मिश्रण भरपूर होतं ना, तर मग मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं. मग आता या टायमिंगला तर मुलं सगळे बाहेर गेलेले आहेत. हे पण स्कूलमध्ये गेलेत, मुलं पण दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये गेले. तर त्यानंतर परत मी पापड करायला लवकर लवकर कामं केले आणि पापड करायला सुरुवात केली. तर हे जेव्हा केव्हा मी खड्याचे पापड करते ना, हे आतरावरचे, तर मला 2 दिवस तरी लागतात निदान. तर जेवढं काही मिश्रण उरलं होतं ते सगळं मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. मग परत काढून मग दुसऱ्या दिवशी तेवढेच पापड माझे झालेत, आणि तेवढाच वेळ मला 3-3.5 तास दुसऱ्या दिवशीसुद्धा लागलेला होता हे पापड करायला. पण एकटी होती म्हणा, केले मी. पण मुलं घरी राहण्यात आणि ते स्कूलमध्ये जाण्यात खूप फरक पडतो मैत्रिणींनो. घरी मुलं राहिले की कामाला थोडासा वेळ होतोच म्हणा, खाण्यापिण्यात येते. तरी पण मी केले होते काल, पण आज परत लवकर कामं माझे झाले, आणि लवकरच मग मी पापड करायला वगैरे बसली होती. आणि बाहेर पण जायचं होतं म्हणा दुपारनंतर 4 नंतर मला. त्यामुळे लवकर लवकर कामं, मग मी आपले कामही आवरले आणि पापडही केले, आणि बाहेर पण गेली होती. त्याच्यानंतर बघू शकता एवढे आपले 2 दिवसाचे हे पापड आहेत, आणि प्रत्येक पापड छान व्यवस्थित झालेला होता. हा पापड तुम्ही तळून खा किंवा भाजून खा, आणि आणि कुरड्या पण केला म्हणा मी. कुरड्या आता मी शेअर नाही केल्या तुम्हाला, कुरड्याचं थोडंसं तुम्हाला शेअर करेल नंतर ह्याच्यात. तर ह्याच ड्राममध्ये मी पापड ठेवते, आणि हा मोठ्या आकाराचा ड्राम आहे. पूर्ण वर्षभरासाठी याच्यामध्ये मी स्टोअर करते. आता याच्यातले पापड भरपूर इकडे तिकडे जातील. आता अक्षय तृतीयाला ना ह्या पापडांचं महत्त्व असते. तर आता मुखेडला देईन, इकडे तिकडे ज्यांच्या घरी अक्षय तृतीया असते जवळचे त्यांना पण थोडे थोडे मग मी देत असते पापड, जे कोणी करत नाही त्यांना. तर चला, मग अशा प्रकारे आपले पापड छान असे झालेले आहेत, आणि वर्षभरासाठी स्टोअर करणार आहेत. थोडीशी मेहनत लागते, पण चवीचे हे पदार्थ आहेत ना वर्षभरासाठी आपल्या घरी स्टोअर होतात. तर हे पापड ना बरेचदा मी, माझ्याकडे ओव्हन आहे, त्या ओव्हनमध्ये भाजून काढते. मायक्रोवेव्ह वगैरे आहे त्याच्यामध्ये भाजले की एकदम 1 नंबर भाजून निघतात. आपण गॅसवर भाजू तर जळतात, पण ओव्हनमध्ये बिलकुल अजिबात जळत नाही. म्हणूनच भाजून मला खायला फार आवडते तळण्यापेक्षाही. चला, मग आता इथेच मी व्हिडिओ साईन करणार आहे मैत्रिणींनो. असा हाचा व्हिडिओ साधा सिम्पल शॉर्ट्स तर तुम्हाला मी शेअर केलेलाच आहे म्हणा ह्या पापडांचा, पण पूर्ण फुल व्हिडिओ पण मला शेअर करायचा होता. ह्या पापडांचे ना माझे 2 अजून व्हिडिओ माझ्या आपल्या चॅनलवर आहेत, मी शेअर केलेले आहेत. तर हा 3रा व्हिडिओ आहे मी तुम्हाला शेअर करत त्या वर्षातला. तर चला, मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.